श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आपलं आता स्वामी समर्थ महाराजांचं आता प्रकट दिन येणार आहे, तसेच पुण्यतिथीसुद्धा पुढे चालून येणार आहे। तर बऱ्याच महिलांच्या सेवा ह्या चालू आहेत आणि बऱ्याच महिला काय करतात, महाराजांना नवस करत असतात। आता नवस करणं म्हणजे नेमकं कशा पद्धतीने आपण करायचं आहे आणि ती पद्धतसुद्धा आपल्याला योग्य माहिती असली म्हणजे बरी पडत असते। आणि तुम्हाला सांगते, आपण महाराजांना नवस केल्यानंतर काही क्षणात काही दिवसात बरोबर आपली जी इच्छा असते ती इच्छापूर्ती होत असते, अशी बऱ्याच लोकांना सेवेकऱ्यांना अनुभव आलेले आहेत। आणि ती योग्य पद्धत कोणती ते आपण आजच्या विषयामध्ये जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण नवस करत असताना कोणती चूक जी असते ती आपण करत असतो। तर बघा, आपण नवस करत असतो, महाराजांना नवस करताना बरेच लोक माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी तुम्हाला पेढे चढवेल, ही इच्छा पूर्ण झाली तर तुमच्या अन्नक्षेत्रामध्ये एवढं दान करणार आहे, तुम्ही जर माझी इच्छा पूर्ण केली तर मी अक्कलकोटला येणार आहे, या पद्धतीने। आणि काही लोक तर अशा पद्धतीने करतात की मी जर ही इच्छा तुम्ही माझी पूर्ण केली तर तुमच्या केंद्रामध्ये मी या पद्धतीने पैसे दान करणार आहेत। तर बघा, महाराजांना पैसे किंवा या गोष्टी लागतात का हे आधी लक्षात घ्या। महाराजांनी सर्व जे काही आहे आपल्याजवळ सर्वस्व ते महाराजांनी आपल्याला दिलेलं असतं आणि तेच तुम्ही महाराजांना वापस देतात। महाराजांना या गोष्टींची आवश्यकता आहे का? स्वतः महाराजांचा फोटो किंवा महाराजांना आपण बघितलं तर एक लंगोट फक्त त्यांचं आहे, बाकी ते काही त्यांना तुम्ही बघतात का हार पैसे म्हणजे असे आहेत किंवा महाग कपडे वगैरे असा कधी फोटो बघितला आहे का तुम्ही महाराजांचा? नाही। त्यांच्याजवळ हिरे मोती असे दागिने घातलेले आहे, त्यांनी पेहराव घेतलेला आहे, असा फोटो तुम्ही सांगा की आहे महाराज घालायचे किंवा परिधान करायचे? तर नाही। फक्त त्यांना लागत असते ती निस्सीम भक्ती लागत असते आपल्याकडून। आणि ती भक्ती कशी करावी, ती भक्ती कशा पद्धतीने आपण नवसमध्ये सांगावी, आणि ती जर आपली खरोखर मनापासून श्रद्धेने तुम्ही करत असणार, तुमचे कर्म चांगले असणार, तर महाराज नक्कीच आपला जो नवस असतो इच्छापूर्तीचा नवस हा पूर्ण करत असतात। म्हणून तुम्हाला सांगेल, जी काही सेवा किंवा जो काही नवस तुम्ही बोलत असणार, त्या नवसमध्ये बोलत असताना म्हणत असताना आपल्या हृदयातली आतुरता आपल्याला पाहिजे, आपलं कर्म चांगलं पाहिजे, आपली वाणी चांगली पाहिजे। आणि त्या पद्धतीने असल्यानुसार आपण महाराजांचं जे महाराजांना आवडतं ती म्हणजेच काय उपासना महाराजांना आवडत असते, त्याची सेवा ती आवडत असते आणि ती आपल्याला करायची असते। जेव्हा पण आपण नवस करत असतो तेव्हा आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आपल्या घरातील। आता नारळ हा सुकलेला नसावा, कोणी दिलेला नारळ नसावा, आपण स्वतः स्वपैशाने दुकानातून आणलेला असावा। ही चूक महिलांनी करू नका। आपला स्वतःचा स्वपैशाचा एक नारळ आपण आणायचा आहे, तो आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर आपण मठामध्ये किंवा केंद्र जवळ असेल आपल्या घराजवळ बघा, तिथे तुम्ही जावं। तिथे गेल्यानंतर तो नारळ जो असेल तो आपल्या हातात घ्यायचा आहे। खडीसाखर घेतली तर चालेल, तरीही चालेल, फूल हार ते तुमच्या इच्छेने तुम्ही घ्या, फक्त नारळ आपल्या हातात घ्या। आणि त्यानंतर बाकी वस्तू तुम्हाला पेढे हार फुलं गुलाबाचे फुलं काय न्यायचं ते तुमच्या स्वइच्छेने न्या। तिथे गेल्यानंतर तुम्हाला महाराजांना नवस करायचा आहे। आता नवस करत असताना तो जो आपल्या हातातला नारळ आहे तो आपण घ्यायचा आपल्या हातात आणि आपल्या हातात ठेवून आपल्याला आधी प्रदक्षिणा करायची आहे। औदुंबर प्रदक्षिणा असतात बघा, आपण केंद्रांमध्ये मठांमध्ये जात असतो, औदुंबर वृक्ष असतो बरोबर, तिथे आपण नारळ हातात घेऊन 11 प्रदक्षिणा आपल्याला करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आपल्याला वरती दरबारात जायचे। दरबारात गेल्यानंतर महाराजांच्या पुढे आपल्याला उभं राहून नारळ हातात घेऊन आपली काही इच्छा असेल ती महाराजांना आपण सांगायचं आहे की महाराज अशी अशी माझी इच्छा आहे, ती इच्छापूर्तीसाठी मी तुमचे काय सेवा करणार आहे ती सेवा तिथे सांगायची। मी तुमचे 108 श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणार आहे महाराज। मी संकल्पयुक्त पारायण या पद्धतीने करेल की महाराज मी 11 पारायण गुरुचरित्र करणार आहे, किंवा मी 6 दिवसांमध्ये जेवढं होईल 7 दिवसांमध्ये जेवढे होईल तुमच्याकडनं जपसंख्या जेवढी होईल तेवढा जप मी करणार आहे। तुमच्याकडनं शक्य झालं 1 महिन्यात 1.25 महिन्यामध्ये 11 लाख जप करेल, 12 लाख करेल, 1.25 लाख करेल, या पद्धतीने तुम्ही महाराजांना तिथे सांगायचं आहे। महाराजांचे जे ग्रंथ आहेत आपल्याजवळ जे अवेलेबल असतात त्या ग्रंथांचं पारायण तुम्ही तिथे महाराजांना सांगू शकतात। तारक मंत्राचा जप मी 108 करेल,
दररोज 108 अशा पद्धतीने 108 दिवस करेल. या पद्धतीने तुम्हाला जी महाराजांना सेवा तुम्हाला अर्पण करू वाटत आहे की मी ही महाराजांची सेवा जी आहे ती मी अर्पण करणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ती सेवा करायची आहे. महाराजांची सहस्रनामावली देखील आहे. ज्या पद्धतीने विष्णू सहस्रनामावली आहे, महाराजांची सुद्धा सहस्रनामावली आहे. ती सहस्रनामावली मी 108 दिवस पठण करणार आहे, जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होते. बघा, तुम्ही असा नवस केल्याने तुम्हाला सांगते, तुमचे कर्म, तुमचे आचार विचार शुद्ध असतील तर तुम्हाला सांगते, तुम्ही नवस केल्या पहिल्या दिवशीची सेवा केल्यानंतर सुद्धा काही लोकांना असा अनुभूती येत असते, नवस केल्याबरोबर त्यांची इच्छा पूर्ती होत असते. म्हणून शेवटी आपले कर्माचे भोग असतात ते आपल्याला भोगायचेच असतात. महाराज हे भोगून घेत असतात. त्यांची सेवा केल्याने आपले प्रारब्ध जे असतात ते बदलायला सुरुवात होत असते. म्हणून अशी काही इच्छा असेल तुमची तर अशा पद्धतीने नवस करा की जेणेकरून महाराजांना ती सेवा आवडेल. महाराजांना खायचं प्यायचं वस्तू जे त्यांनीच आपल्याला दिलेलं असतं ते काय त्यांना रिटर्न करणार आहे आपण? त्यांना करायचंच आहे तर त्यांची उपासना करा. उपासना केल्याने काय होतं बघा, जेवढे आपण महाराजांजवळ जात असतो त्याच्या कितीतरी पटीने अजून जवळ जात असतो. उपासना केल्याने, आराधना केल्याने आपल्यातला मीपणा कमी होत असतो. आपल्यातला जे सुधारणा बोलतो ना, आपल्यातले कर्मभोग जे असतात ते निवारण होत असतात आणि महाराज आपल्याला फळ देत असतात. म्हणून आपल्याला या पद्धतीने नवस करून महाराजांच्या अजून जवळ जायचं असतं. आणि नक्कीच महिलांनो, तुम्ही जर सेवा करत असणार, आता आपल्या महाराजांचा प्रकट दिन येणार आहे, पुण्यतिथीसुद्धा पुढच्या महिन्यात राहील एप्रिलमध्ये, तर तुम्हाला सांगेल या पद्धतीने तुम्ही सेवा पूर्ण करा. भलेही तुमच्या सेवांमध्ये काही अडथळा आला, मासिक धर्म असो, सुत्तक असो, ते तेवढं आपण दिवस टाळा, पुढे कंटिन्यू करा. फक्त तुम्हाला सांगेल, जी काही उपासना तुम्ही करणार आहे ती श्रद्धेने मनापासून करायची आहे. महाराजांना शब्द द्यायचा आहे. जरी तुमची इच्छापूर्ती झाली सेवा करत असताना, तुम्ही संकल्प केला 108 दिवसांचा किंवा 41 दिवसांचा, तुमची इच्छा ज्या पद्धतीने तुम्हाला करायचं, किंवा गुरुचरित्र पारायण तुम्हाला 11 करायचे, तुम्हाला पटतील त्या पद्धतीने तुम्ही आपले व्हिडिओ आहेत किंवा तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील, माहिती मिळून जाईल, त्या पद्धतीने गुरुचरित्र तुम्ही 11 पारायण करा. या पद्धतीने तुम्हाला सेवा पूर्ण करायची आहे आणि तुम्हाला सांगेल ही सेवा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला फळ हे 100% मिळत असतं. फक्त तुम्हाला सांगेल, सेवा करत असताना काही अडथळे आले तर त्या अडथळ्यांमधून आपल्याला जावं लागतं. काहीतरी आपल्याला म्हणजे वाईट गोष्टी किंवा भांडणं तंट जे काही होईल आपल्या घरामध्ये, समजायचं आपले प्रारब्ध आहे, आपले भोग आपण भोगणार आहोत आणि आपली सेवा कंटिन्यू ठेवायची आहे. आणि जरी इच्छापूर्ती तुमची झाली सेवा चालू होत असताना, पण मात्र आपली पूर्ण सेवा करायला विसरू नका. जरी बघा, काही लोकांचे 41 दिवसाचा संकल्प असतो, 30 दिवसांची सेवा झाली, इच्छापूर्ती झाली, तर पुढे कंटिन्यू पूर्ण 41 दिवस आपल्याला करायचे, 108 दिवस पूर्ण करायचे आहेत. या पद्धतीने आपल्याला जी काही सेवा आपण महाराजांना शब्द दिलेला असतो, जो नवस केलेला असतो, तो पूर्णत्वाला न्यायचा असतो. तर या पद्धतीने तुम्ही सेवा करून महाराजांना नवस करू शकतात. आणि महाराजांना पैसा, कपडे, लत्ते जे असतं त्याचा नवस करू नका. या पद्धतीने अजिबात करू नका, हे चुकवू नका महिलांनो. आणि या पद्धतीने तुम्ही नवस केला, सेवा, उपासना बोला, नक्कीच महाराज तुमची इच्छापूर्ती करतील. चला मग, सांगितलेली सेवा खूप महत्त्वाची होती आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे. अशा पद्धतीनेच नवस करा आणि नक्कीच तुम्हाला परिणाम छान पद्धतीने बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ.